समीप नवरा येवोनिया वाघरा ग्रहयोग ते मधुपंत पूजन करा अंतस्फटा ते धरा दृष्टा दृष्टवधुवरान करता दोघे करा स्वातंत्र्य बहुकल्पनान करणी सदा मंगल शुभमंगल सावधान। इश्टांनो येवकार तुमका गोवा न्यूज नावच्या वतीन। तर आयज आसा आमी उर्लेम हांगा जे व्हडली दिवाळी तुळशीचे लग्न ह्या निमतान आणि काल कार्तिकी एकादशी जाल्या आणि त्याच बरोबर आयज दिवाळी व्हडली दिवाळीच्या निमतान आमकां जे महत्व आसा जे दिवाळी खातीर कितें आसतले तेजे बद्दल आमकां सांगपा खातीर आमच्या मदीं आसा दामिनी तारी जी आमकां ताचें महत्व कितें आसतलें तें आमकां सांगतले। त्याच पयलीं आमी आसात यशस्वी गडेकर आणि त्यांची जी फॅमिली असा जी अजूनही जी कौटुंबिक पद्धतीची तुळस रंगोवन जेन्ना तुळशीचे लग्न केल्ले गेले वयता आणि त्याच निमतान आमी आज हांगा आसा। यशस्वी बाय मी येवचे तुमची फुल फॅमिली जी हांगा आसा त्यांच्यानी सगळ्यांनी हांगा जॉईन जावचे आमच्या मदीं। तर तुमकां सगळ्यांत पयलीं काल एकादशी जाली ताची तुमकां शुभेच्छा। त्याच बरोबर आयज व्हडली दिवाळी आणि तुळशीचे लग्न जे आमचे पारंपरीक पद्धती आमची गोंयची संस्कृतीच्या पद्धतींनी आमचे दायज जे आसा आमचे कल्चर जे आसा त्या कल्चराच्या वतीन जे कितें धार्मीक विधी आसा ते केल्ले गेले वयतात। आणि तुमकां सगळ्यांत पयलीं येवकार गोवा न्यूज नाव कळ्ळें आणि तुमकां आयज जी कितें म्हायती आसा त्याच्या बद्दल आमचे व्ह्यूअर्स जे आसा आमचे जे दर्शक जे आसा आणि माणकुली चडशी जे यूथ आसा जे भुरगे आसा तांकां खंय तरी मातशें तरी तेजी जाण आशी हो उद्देश घेवन आमी गोवा न्यूज नाव तुमच्या मुखार ही स्टोरी दवरतात। तर जाणून घेवया आमी पयलीं दामिनी तारी हांचे कडल्यान तशेंच यशस्वी गडेकर आसा तांची सगळी फॅमिली आसा आमच्या बरोबर। आमी म्हाका सांग जी आमची व्हडली दिवाळीच्या निमतान आमी आज मेळ्ळा हांगा सो कितें सांग दिसता तुमी बरे पारंपरीक पद्धतीचे पेरावूय तुमी केल्लो आसा आणि त्याच निमतान जे कितें आसा ते सकाळी जावं दनपारां मागीर परत हळदीचे जे हळद करतात जावं मागीर कशी कार्यपद्धती करतात त्याच्या प्रमाणे तुम्ही सांगू शकता। पयलीं हांव सांगूंक सोदता हो जो तुळशी विवाह हो हिंदू परंपरेनुसार अत्यंत पवित्र आणि प्राचीन प्रथा आसा। ही प्रथा घडपाक कारण अशें जालें की वृंदा नावाची परम पवित्र एक बायल आशिल्ली आणि ती सदांच शंकराची भक्त आसलेली। तिजो घोव जालंधर तर असुर वृत्तीचो बरो नासता। तिका सद्दां आपल्या घोवा बद्दल हे आसता की आपले पवित्र म्हणजे आपल्या घोवा आपले जे कुंकू आहा ते सदांच हे रावपाक जाय आपूण अशीच कुंकू आपले केन्ना नश्ट जावपाक जायना म्हणून ती महादेवाची भक्ती करता आणि असो वर मागून घेता की जो पर्यंत आपले शील आसा शील हरण जायना तो पर्यंत आपल्या घोवाक कांयच जावपाचें ना अशें मागून घेता ती। आणि जाता कितें हे जेन्ना तेच्या कानार पडटा जालंधराच्या तो अति क्रूर जाता तो स्वर्गाचेरूच हमलो करता। स्वर्गाचेर हमलो करता आनी कितें जाता सगळे देव भयभीत जाता सगळ्यांक मारता 4-5 महिने युद्ध चालू उरता। तेन्ना सगळे इंद्राकडे वयता सगळे भक्त कडेन इंद्राकडे धांवन वयता कितें करपाचें आमचेर सगळे संकट येयल्लें आसा। तेन्ना इंद्र कितें म्हणटा की विष्णूक आपयता की तूंच आतां कितें तेजेर तोडगो काडूं शकता म्हणून। तेन्ना विष्णू कितें करता विष्णूक आनी कांयच उपाय आसना जो पर्यंत तिजें पावित्र्य खंडीत जायना तो पर्यंत जालंधर मागीर विष्णू कितें करता जालंधराचें रूप घेवन वृंदे कडेन वयता
आणि 4-5 महिने युद्ध चालू असल्या कारण खूप दिवसांनी वृंदा आपल्या घोवाक आणि ती घोवाक मिठी मारता म्हणजे विष्णूक मिठी मारता जालंधर समजला जाल्यार तेन्नाच कितें जाता तिचे पवित्र खंड जाता आणि युद्धाक हेजे सर काडले जाता आणि ते तिच्या येऊन दारान पडता कोणाच्या वृंदेच्या तेन्ना तिका कळटा की हो कोण डुप्लिकेट आसा हो आपलो घोव न्ही म्हणून तेन्ना ती खूप रडटा आणि ती श्राप दिता विष्णू कितें की तू सुद्धा तुझ्या बायले पासून दूर रावतलो म्हणून तो म्हणटा किरण आपली चूक जाल्या आणि आपण हे बरे म्हणजे सगळे देवा लोकांचे बरे करपाक लागून तुझो श्राप आपण एक्सेप्ट करता म्हणटा कोण विष्णू आणि विष्णू मागीर कितें म्हणटा जोपर्यंत आपण तुका पवित्र अशें कितें तरी दिना तोपर्यंत तुजी ख्याती आसची ना दुनियाभर म्हणून तेन्ना तो विष्णू आपण शालिग्रामाचे रूप घेता आणि प्रत्येक ह्या दिसा म्हणजे आदले दिसा कार्तिक शुक्ल एकादशी असता आणि दुसरे दिसा तिका देव उठणी एकादशी म्हणटा देव उठणी एकादशी कित्याक म्हणटा 4 महिने देव विष्णू न्हिदपाक वयता तेन्ना कसलेच शुभ कार्य जायना आणि आयच्या दिसाक देव उठता म्हणजे देव उठणी एकादशी म्हणटा हेका त्या दुसऱ्या दिसापासून सगळी शुभ कार्य सुरू जाता म्हणजे गोंयान सगळी लग्नां बिग्नां सुरू जाता ह्या दिसापासून अशी ही आख्यायिका आसा हिंदू धर्मा प्रमाण जसे आमचे एक सण जे आसा आणि स्पेशली जे आमचे गोंयान खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक जे सण आसा ते मोठ्या दबाज्यान आणि मोठ्या उमेदीन मनयल्ले गेल्ले वयता जशे की आम्ही चतुर्थी म्हणटा तसेच मागीर परत नवरात्रीचो उत्सव जावं मागीर परत दिवाळी हे सगळे जे सण आसा मोठ्या उत्साहान आणि मोठ्या उमेदीन हांगा मनयतात आणि ह्या निमताचे जे एक प्रत्येक सणाच्या म्हटल्यान अशी एक आख्यायिका आसा जशी आता दामिनी तारी कडल्यान तुम्ही जाणून घेतलेच आणि त्याच बरोबर जसे की आता ह्या लग्नाच्या निमतान तुळशी वृंदावन जेन्ना आसा त्या तुळशी वृंदावनाक तुम्ही पळयतात हांगा न्हवरो म्हणून जो जिनो आसा हो जिनो जो आसा त्याच्या बद्दल माहिती आमकां ते दितलेच त्या बरोबर चिंच आसा आवळे आसात आणि ऊस आसा असे हे वेगळे वेगळे जे आमचे मेडिसिनल जे प्लांट्स आसा हांगा जशें इश्टानो आतांच आमकां म्हायती मेळिल्ली आसा की तुळशीचें लग्न जें आसा ताच्या फाटली जी एक म्हायती आसा म्हणजे एक स्टोरी आसा ती स्टोरी आमकां दामिनी तारीन हांगा बऱ्यापैकी एक्सप्लेन केल्ली आसा त्याच भितर तुळशीचें लग्न कशा पद्दतीन करतात ह्याच्या बद्दल आमकां म्हायती दिवपा खातीर आमच्या मदीं आसा यशस्वी गडेकर आमी ताच्या कडल्यान जाणून घेवया की हे फूल प्रोसेस जो आसा ती पद्दत जी आसा ती कशी आसता सगळ्यांक तुळशी गोवा हार्दिक शुभेच्छा हांव यशस्वी गडेकर उलयतां ही माझी व्हडली जाव चित्रा सोनिया प्रितिका आणि माझे फ्रेंड ममता आणि माझे फ्रेंड सलाका सगळ्यांक नमस्कार करता दिवाळी जाल्यार आमची व्हडली दिवाळी येता आणि त्या निमतान आमी सगळे साफसफाई करता सगळे धुता तुळशी धुता बरे पेंटिंग करता आमी पेंटिंग जाल्या का मागीर दुसऱ्या दिसा आमी सकाळी तेजी परत सगळे शेण रांगोळी घालता आणि आमी मागीर पूजा करता तेजी पूजा जाल्या का मागीर दनपार आमी सगळी मिळून हळद चडयतात सगळी आमची फॅमिली हळद चडयता हळद चडून जाले का मागीर आमी परत मागीर नैवेद्य दाखयता नैवेद्य जाले का मागीर परत ते कामाक लागता मागीर ते हार करचे आसता बुली करची आणि आमचो न्हवऱ्याक ते सगळे ते डिजायन करचे पडटा सो आमी सगळी तयारी करता आणि सांजचे आमी आमचे ते वाड्यावयले लोक सगळे येतात आणि सगळे दिवजा पेटयतात आणि मंगलाष्टमी करतात आमचो दिनो तो आसा आमचो सगल्या वांगडा सो आमी सगळी मिळून मागीर दिवजा पेटयतात आणि अशे म्हणजे सगळे अशी वाडयले बायला येतात आमच्या ते पाया पडपाक आमी वयता तेंच्या एकामेकांक प्रसाद म्हणून कितें दिता तुमी आमी चिरमुले लाडू आता एक फॅशन जाले आयस्क्रीमी वाडटात सो भुरगीं खूश जाता सो आयस्क्रीमी खातीर आमी भुरगीं वयता सगळे वाटत इतले करून आमी सारकी मजेत करता देव बरें चिरमुले दितात आणि खरो प्रसाद जो आसा माझ्या माहिती प्रमाणे ऊस आसा ऊस भितर घालतात चॉकलेटी घालतात कोणी चॉकलेटी हे घालता आणि पण माझ्या माहिती प्रमाणे अशें आसा की लक्ष्मी पुजनाक आणि जेन्ना तुळशीचें लग्न आमी पळयतात कांय जाणांगेर कोथमीर आणि हे घालून गोड घालून त्याचो खास असो नैवेद्य दाखयल्लो गेल्लो वयता म्हणजे कांय पद्दतीन आसा ते पण सगळ्याच कडेन तशें करता अशें कांय ना तेय बी खंय तरी आमकां गुणकारी धर्माक गुणकारी म्हणजे औषधी प्रमाण मेळपाचें हो तेचो एक उद्देश आसा आनी त्या प्रमाणे हे प्रसाद म्हणून तो वाटलो गेल्लो वयता तर तुम्ही आताच जाणून घेतलेले आसा पण ह्या तुळशीच्या लग्नाच्या निमतान तुमकां खबर आसा गोंयान चडशे कडेन आमी सुवासिनी जी आसा तो कार्तिक एकादशीचो उपवास आणि आयच्या दिवाळीचो जो उपवास आसा आणि उपवासाक
आईचे जेवण जाले उपरांत नैवेद्य जाले उपरांत सुवासिनी खंय तरी आपले उपास सोडटात. काही जण रात्रीचो उपास आसा तो जुळवे पेटवले गेले उपरांतच्यान उपास सोडटात. तर ह्या पद्धतीची आमची ही व्हडली दिवाळी आसा. तर तुम्ही पळयत तेच आमच्या ह्या गोवा न्यूज नांवच्या स्टोरीन. तर पळयात गोवा न्यूज. कशें आमी लग्नाक जेन्ना करतात पारंपारीक पद्धतीचे, पण आताची लग्नाची जी पद्धत आसा ती जेवणाची तरी खूप पयस गेल्ली आसा. कारण आमी पळयतात आता की पयलींचें जें जेवण आसा तें आता म्हणजे मेनू जो आसा तो आता खंयच उरिल्लो ना चडशे कडेन. पण जेन्ना कार्य म्हणटा आमी कसले जेन्ना धार्मीक कार्य असता त्या धार्मीक कार्यांनी कोण खंयच कांयच चुकयना आणि त्याच पद्धतीचे हे जे पक्वान केल्ले आसा. मी सांगू शकता कितें कितें नॉर्मली करतात तुळशीच्या लग्ना खातीर अशें कितें करता अशें? खतखते केलेले हा. आहा, गोड डाळ केलेली आहा, पुरयो आणि भाजी केलेली आहे आणि गोड किती पदार्थ करतात न्हू तो बी दवरलेला आहा देव. तर जसे की आम्ही म्हटले की जेन्ना धार्मिक कार्य येता आणि घरान जेन्ना जेवण आमी करता जे पक्वान करता त्याच प्रमाणे हे पक्वान तुम्ही आज पळोवपाक शकता. तुळशी लग्नाचे खास शीत आसा हांगा, त्या बरोबर वरण आसा, भाजी आसा, परत मागीर खीर आसा म्हणजे गोड पदार्थ एक केल्लो वयता. खतखते, हे खतखते आमच्या गोंयच्या जेवणांनी चडशे जेन्ना शिवराक जेवण जेन्ना आसता आणि जेन्ना सण आसता हे खतखते केन्नाच कोण करनासतना रावना. तर तुम्ही पळोवपाक शकता खतखते, खीर आसात आणि पुरयो. एशानो जशें आमी आज व्हडली दिवाळी आणि तुळशीचें लग्न आणि त्याच निमतान आमी आयज पळयता की आमची जी गोंयची संस्कृती जे आमचे दायज आसा आमचे कल्चर आसा त्या प्रमाणे हांगा जी सुवासिनी आसा ती तुळशीच्या लग्नाच्या पयलीं म्हणजे लग्नाक जशें की जेवण करतात 5 पक्वानाचें जे जेवण करतात तेच जेवण आयज हांगा तुळशीक दाखयल्लें वयता. तुळशी वृंदावन जी आसा तिका दाखयल्लें वयता. तर तुम्ही पळोवपाक शकता हे जे एक सुवासिनी जी आसा स्नेहा स्नेहा सातार्डेकर आणि त्याच बरोबर तुमी त्यांचेच बरोबर जी आसा म्हणजे कौटुंबिक पद्धत जी अजूनही आसा ती ह्या जेन्ना धार्मिक जेन्ना कार्य आसता त्या धार्मिक कार्यांनी अजूनही ती जपली गेल्ली वयता. तर तुम्ही पळोवपाक शकता की हे जे कार्य ती करता तुम्ही पळया. आम्ही पळयात तुळशीच्या लग्ना पयलीं जशें की दनपारचे तुळशीक हळद लायिल्ली गेल्ली वयता. तर तुम्ही पळयतेच आमच्या ह्या प्रोसेसान आमच्या ह्या स्टोरीन तुळशीच्या लग्नाक जेन्ना हळद लायिल्ली गेल्ली वयता ती कशी. आयज आमी हांगा दत्तवाडी संस्थानान उरल्यान सगळी आमची महिला सगळी आमी जमलेली आसा. आयज तुळशीचें लग्न जावन आसा. तर सकाळी आमी पयली हळद काडटात तुळशी, जाल्यार आमी सगळीं जाणां मेळोन तुळशी हळदीचो समारंभ करतात, हळद चडयतात. मागीर हळदीक आमी तुळशीक पान दाखयतात आणि आयज सांजचे जे 7 वरांचेर आमी तुळशीचें लग्न करतली जोडवे जुळून हांगासर. तर आमी आमच्या घरा कडल्या तुळशी कडेनूय सगळे हे विधी करतात. तशेंच आमच्या दत्तवाडी संस्थानान तुळशीच्या प्रांगणांत आमी आमची तुळशी वृंदावन आसा. तर तशेंच आमी थंयसरूय हे सगळी विधी करून हो तुळशीच्या लग्नाचो सण संपन्न बरे भशेन मनयतात. आमी हांगा दत्तावाडी ओरुले मंदिरा कडेन आसा. आयज तुळशी लग्न आहा त्या निमित्तान तुमकां हांव हार्दिक शुभेच्छा म्हणटा. आणि आयज हे तुळशी लग्न आसा ते जे यजमान हांव म्हजो मिस्टर गजानन नार्वेकर आमकां मेळिल्ले आसा. तेन्ना आमी सकाळी देवळाची नित्यपूजा केली. नंतर तुळशी विवाहाची सगळी कार्यक्रमाची भार आमचेर आसता. कसो म्हणजे आमी यजमान म्हणून आमी करपाचे. सो आमी हांगा येवन सगळी आमची देवळा कडेन महिलांनी आमी मेळोन हळदीचो समारंभ केलो, नैवेद्य दाखयलो आणि साजे वराक तुळशीचे विवाह जोडया दाखोवन करता. गजमुखम
मोरेश्वरं सिद्धितं पल्लाडो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओधरं ग्रामोराञ्जन कौशिकं गणपती पुर्या सदा मंगल शुभमंगल आईच्या मनी दाटल्या आठवणी अश्रू तसे लोचनी भावंडासी विसरू नकोस तू मुली जाशी पतीच्या घरी रागाने कुणी बोलिले क्वचितही सोडू नको नम्रता जा मुली तू दिल्या घरी सुखी रहा ओ निया सुष्मिता शुभमंगला सावधान सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका तीव्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता पुर्या सदा नांदावे सुख सागरी मधुवरा हा विधी घडोनिया आला घरा एकनाथ नवरा मिलन नवरी सोडा असे सुंदरा प्रेमाची उधळा फुले वधुवरा मंत्राक्षता अर्पुनी आशीर्वाद हा तुम्हा वधुवरा पुर्या सदा मंगल मंगल सावधान विष्णूला कमला शिवासी गिरिजा कृष्णा जशी रुक्मिणी सिंधूला सरिता तरुसी लतिका चंद्रा जशी रोहिणी रामासी जनकात्मजा प्रियदशी सावित्री सत्यव्रता तैशी सुविधा साजिरी वरितसे हर्षे संतोषासी आता शुभमंगल सावधान आली लग्न घडी समीप नवरा हे बोलिया वाघरा ग्रहयोग ते मधुपंत पूजन करा अंतस्फटा तेहरा दृष्टा दृष्टवरुवरा नकटा दोघे करा विरुही स्वातंत्र्य बहुकल्पनान करणी सदा मंगल शुभमंगल सावधान गणनायकं गणमुखं मोरेश्वरं सिद्धिदं पल्लाडोमुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओदरं ग्रामोराञ्जन सीताराम पती दिसेत जगती चंद्रापती रोहिणी सावी